नमस्कार. 2 दिवसापूर्वीच आमच्या एका राणी नावाच्या गोमातेला छान पाडा झालेला आहे. त्याचं नामकरण युवराज असं करण्यात आलेलं आहे. तर युवराजाच्या जन्माप्रित्यर्थ एक सुरेख कथा सांगतो आहे, ध्रुव बाळाची कथा. खरं तर प्रत्येकालाही माहिती असायला हवी, माहिती असेलसुद्धा, पण खूप छोट्यांना कदाचित नीट माहिती नसेल, म्हणून मी सांगण्याचा प्रयत्न करतो आहे. कथा आवडली तर यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेजसुद्धा फॉलो करा. जर केलं नसेल तर कमेंट लिहा, लाईक तर तुम्ही करताच आहात. तर उत्तानपाद नावाचा राजा होता. हा थेट पुराण काळातली कथा आहे ही. त्याचे जे आजोबा होते ते खूप मोठे व्यक्तिमत्व होतं. थेट खरं तर ब्रह्मदेवाशीच त्याचं नातं म्हणता येईल. त्या वंशावळीतला उत्तानपाद राजा. आणि उत्तानपाद राजा हा पराक्रमी होता, शूर होता, दानशूर होता, धार्मिक होता, वगैरे वगैरे. यथावकाश त्याचा विवाह झाला. सुनीती म्हणून त्याची पत्नी होती, अतिशय सुंदर आणि तशीच धार्मिक. लवकरच त्याचा दुसरा विवाह झाला. त्या पत्नीचं नाव होतं सुरुची. सुरुची ही प्रचंडच सुंदर होती, अतीव सुंदरी होती. आणि हळूहळू तिने उत्तानपाद राजाला म्हणजे आपल्या पतिराजाला पूर्ण आपल्या ताब्यामध्ये घेतलं. हळूहळू असं झालं की सुनीती ही लगबग नावडती राणी झाली. सुरुची ही आवडती राणी झाली. आणि सुरुचीने असे काही पाश टाकले की तो आपल्या दुसऱ्या पत्नीकडे लगबग दुर्लक्ष करू लागला. तिचे लगबग हाल व्हायला लागले. पतीचं दर्शनही तिला खूप दिवस होत नसे अशी अवस्था आली. दोघींनाही यथावकाश बाळ झाले. सुनीतीला झाला ध्रुव आणि सुरुचीला झाला उत्तम. असे 2 बाळ जन्माला आले. दोघंही आपापल्या महालांमध्ये लहानाचे मोठे होऊ लागले. अर्थात ध्रुव बाळाला बाबांचा काही संपर्क नव्हता फारसा. ते फारसे आता महालात येत नव्हते, पत्नीकडे लक्ष देत नव्हते आपल्या ह्या. ती नावडती राणी झालेली होती. आणि आवडती राणी जी होती सुरुची, तिच्याकडे राजा आपला अधिकाधिक वेळ घालवायला लागला. एक दिवस राजा महालामध्ये होता सुरुचीच्या, आणि सुरुचीचा आणि त्याचा जो मुलगा होता युवराज उत्तम, तो त्यांच्या मांडीवर कौतुकाने येऊन बसला. छोटा होता एकदम. आणि मग राजा त्याचं कौतुक करू लागला, लाड करू लागला. बराच वेळ हा उद्योग चालू होता. इतक्यामध्ये तिथे त्या महालामध्ये पलीकडेच थोड्या अंतरावर महाल होता. त्या महालातून ध्रुव बाळ धावत आला. त्याने बघितलं की आपल्या बाबांच्या मांडीवर आपला भाऊ बसला आहे उत्तम. त्याला काही सावत्र चुलत असे काही नाते करण्याचं वय नव्हतं. तो पण आला, आनंदाने चित्कारला. खूप दिवस वडील त्याला दिसलेले पण नव्हते, पण तो बाबांच्या मांडीवर जाऊन बसला. उत्तानपाद राजाला पटकन मनामध्ये आलं की आत्ता जर हे सुरुचीने बघितलं की सुनीतीचा मुलगा, तिच्या सौतीचा मुलगा, त्या सौथ्याचा खूप द्वेष करते ती, राग करते ती, तिचा मुलगा माझ्या मांडीवर बसला तर ती राग करेल, म्हणून त्यांनी पटकन त्याला तिथून हटवलं. हे चल उठ म्हटला. लगबग त्याला बाजूला सारलं, उचललं, बाजूला ठेवलं. पण तेवढ्यामध्ये घात झाला आणि सुरुची त्या ठिकाणी आली. तिने बघितलं की ध्रुव या ठिकाणी आलेला आहे, आपला सावत्र मुलगा, आणि तो वडिलांच्या मांडीवर बसू इच्छितो. तरी पटकन लाथाडलं त्याला, लाथेनेच त्याला बाजूला केलं. म्हटली, मूर्खा, तुला कळत नाही का कोणाच्या मांडीवर बसायचं? लायकी आहे का तुझी? अजिबात बाबांच्या मांडीवर बसायचं नाही. लक्षात ठेव, जो बाबांच्या मांडीवर बसणार आहे तोच उद्या सिंहासनाधीश्वर होणार आहे. आणि सिंहासनावर बसणारे फक्त माझा उत्तम, माझा पुत्र. जर तू माझ्या कुशीत राहिला असतास, जर तू माझ्या पोटी जन्माला आला असतास, तर तू बसू शकला असतास सिंहासनावर. तुझी लायकी नाही असं म्हणून तिने त्याला हकलला. आणि ते हकलताना ती जी बोलली ते खूपच दुःखदायक होतं. ती म्हटली, तुझी आणि तुझ्या आईची बिलकुल योग्यता नाही. राणी होण्याची पण नाही, राजमाता होण्याची पण नाही. तुझं राजपुत्र होण्याची बिलकुल लायकी नाही आहे. तू चालायला इथे राहू नकोस, थांबू नकोस.
तू जा आणि तुला एकच उपाय आहे, थेट तुला देवबाप्पाकडे गेलास आणि देवबाप्पाने जर तुला राज्यभिज्य दिलं तर मिळेल. मी काय तुला इथे उभी करणार नाही. मला तुझा प्रचंड तिटकार आहे, तुला आणि तुझ्या आईचा. हे सगळं उत्तानपात राजा ऐकत होता, सम्राट होता, तो ऐकत होता. परंतु अवाक्षर काढलं नाही एवढा तो आपल्या बायकोच्या मुठीमध्ये होता. तो पाहत राहिला. मनोमन त्याला तो दुःख होत होतं. ध्रुवबाळ रडायला लागला होता, डोळे लाल झाले होते, ओठ थरथरत होते. अपमान त्याला सहन झाला नव्हता. त्याला जवळपास लाथाडलं होतं, हकलण्यात आलं होतं, वर सगळे बाण त्याला लागलेले होते. तो रडत 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 आपल्या महालागेमध्ये गेला आणि आईच्या आपल्या कुशीमध्ये शिरला, मिठीमध्ये शिरला आणि आक्रोश करायला लागला. आईला कळेना काय झालं. तेवढं तिथे काही दाशा होत्या, त्या पलीकडच्या घरातून महालातून इकडे धावत आल्या होत्या. त्यांनी प्रसंग सांगितला की असं असं झालं. हा त्याच्या वडिलांच्या मांडीवर जाऊन बसला होता, परंतु त्यांनी त्याला मांडीवरनं बाजूला केलं, लगबग उचलून फेकलंच जणू काही. तेवढ्यात सुरुची राणीसाहेबांनी बघितलं आणि त्याला असं सांगितलं की साक्षात देवाकडे गेलास आणि त्यांनीच तुला जर राज्य दिलं तरच तू राज्यावर बसू शकतोस. बाबांच्या मांडीवर बसण्याचा तुला अधिकार नाही, तू चालायला लाग, असं म्हणून त्यांनी त्याला हकलून दिलेलं आहे. ध्रुवबाळ रडत होता, ओक्साबोक्सी रडत होता. त्याची लाल डोळे झाले होते, ओठ थरथरत होते, सर्वांग त्याचं थरथरत होतं, आक्रोश करत होता. त्याला हा अपमान सहन नाही झाला. क्षत्रिय होता तो, त्याला अपमान सहन नाही झाला. वय लहान होतं तरीही त्याचं मन जे होतं त्याला कळायला लागलेलं होतं. अपमान सहन नाही झाला. आपला अपमान, आपल्या आईचा अपमान. त्याच्या आईलाही खूप दुःख झालं. ती पण रडायला लागली. तिने आक्रोश केला. काय आपली अवस्था झालेली आहे. खूप वाईट वाटलं तिला. थोड्या वेळाने ती सावरली आणि आपल्या बाळाला म्हणायला लागली, ध्रुव बाळा, लक्षात ठेव, कोणाचाही द्वेष करू नये. शिकावं आपण. तुझा द्वेष करणाऱ्या, तिरस्कार करणाऱ्या, तुला बाबाच्या मांडीवरनं हकलू न देणाऱ्या तुझ्याच आईने काय सांगितलं की तू भगवंताकडे जा, प्रार्थना कर आणि माग. तू ह्यातलं चांगलं घे. खरोखरच जा तू भगवंताकडे, कर प्रार्थना, कर तपश्चर्या, त्याच्याकडनं तू मागून घे. तिने रागाच्या भरात, क्रोधाच्या भरात सुद्धा जे काही सांगितले ना ते खूप छान सांगितलेलं आहे. तिने खऱ्या अर्थाने उपदेशच केलेला आहे. तर आपण चांगलं ते घ्यायचं, वाईट ते सोडून द्यायचं. आणि सज्जन असतात ना कायम, ते असंच करतात. ते दुर्जनांनी सुद्धा काही सांगितलेलं असेल त्यातलं चांगलं घेतात, वाईट सोडून देतात. तू रडू नकोस. ज्याचं कोणी नसतं त्याच्यामागे परमेश्वर असतो. तर त्या परमेश्वराला शरण जा आणि तू प्रार्थना कर, तपश्चर्या कर. बाळा जा. आईने मिठीतून बाहेर घेतलं बाळाला आणि उपदेश केला. छोटा ध्रुवबाळ आईच्या मिठीतनं बाहेर आला. त्याने अश्रू पुसले, ताट भरायला. आईला नमस्कार केला वाकून, परत नमस्कार केला, साष्टांग नमस्कार केला. महालाच्या बाहेर आला, वास्तुपुरुषाला नमस्कार केला आणि चालायला लागला नगर सोडून. नगरामध्ये बातमी पसरली, एवढासा राजकुमार नगर सोडून चाललेला आहे, काहीतरी गडबड झाली, भानगड झाली आणि तो बाहेर चालला आहे. हे उत्तानपात राजाला सुद्धा कळलं, सगळ्यांना कळलं, कोणी त्याला थोपवू शकले नाही. तितक्या वेळात तो बाहेर निघून गेला होता. जंगलात प्रवेश करता झाला. तिकडे त्रिखंडामध्ये फिरणारे नारद मुनी, त्यांना हे कळलं, एक छोटासा चिमुकलासा मुलगा काहीतरी करू इच्छितो, तपश्चर्या करू इच्छितो. म्हणून त्यांनी सटकन धाव घेतली आणि छोट्याशा ध्रुवाला जवळ घेतलं. म्हटले, अरे बाळा, तू कुठे चाललेला आहेस? तुझी कोमल पावलं कधी रस्त्यांवरून पण चाललेली नाहीत धड. राजमहालात फिरणारा तू आता कुठे चाललेला आहेस? पायाला काटे लागत आहेत, दगड लागत आहेत, जंगलामध्ये वन्य प्राणी आहेस. त्याने नमस्कार केला. म्हटले, तुम्ही नारद मुनी आहात, मी ओळखलं तुम्हाला. सूर्य जसा फिरतो त्रिखंडात, तुम्ही त्रिखंडात फिरत असता. तुम्हाला काय माहीत नाही, माझा अपमान झालेला आहे आणि मी एकच ठरवलेलं आहे, आता असे ठिकाण मी मिळवेल की त्रिखंडात कोणाला मिळत नाही. आणि ज्या जागेवरनं मला कोणी हलवणार नाही, हकलणार नाही, माझी जागा असेल, अशी जागा मिळवण्यासाठी मी आत्ता निघालेलो आहे. तर मला तुम्ही थांबवू नका.
पुढे काय झालं, नारद मुनींनी काय उपदेश केला, काय सल्ला दिला, त्या सल्ल्यानंतर ध्रुव बाळांनी काय केलं, हे सगळं आपण उद्या मी पुढच्या कथेच्या भागामध्ये सांगणार आहे. नमस्कार. शेठ गोशाळा, रत्नागिरी, मंडणगड. शेठ कोकणेश्वर, रत्नागिरी, मंडणगडमधून मी सचिन शेठ. जय गोमाता. वंदे मातरम. एक मुखाने बोलूया. भारत माता की जय.